नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी विविध सिंचन कालव्याची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची कोणतीही कमतरता भासू नये यासाठी कालव्याचं प्रभावी व्यवस्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले. रविवारी सकाळी हुक्केरी तालुक्यातील हिडकल धरणाच्या उजव्या कालव्याची पाहणी करताना मंत्री जारकीहोळी यांनी गोडचिन, मळकी, गोडगेरी आणि मेलमट्टी परिसरातील कालव्यामधील पाण्याचा प्रवाह, देखभाल, दुरुस्तीची आवश्यकता आणि शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडून कामाची माहिती घेत तातडीनं दुरुस्ती व देखभाल करण्याचे आदेश दिले. नंतर सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यासोबत झालेल्या बैठकीत जारकीहोळी यांनी जलाशयातून पाणी सोडण्यापूर्वी कालव्यातील गाळ काढणे आणि झाडी साफ करण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच कालव्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल याची दक्षता घेण्याचं सांगितलं. यंदा मान्सूनमधील अनियमित पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. अनेकांनी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून पेरणी केली असून शेतकऱ्यांनी अधिक जबाबदारीनं काम करावं असं मंत्री जारकीहोळी यांनी यावेळी सांगितलं. यावेळी स्थानिक शेतकरी नेत्यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा सत्कार केला. सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, स्थानिक नेते आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने व शेतकरी उपस्थित होते. रिपोर्ट. भारतीय सैन्य दलात 18 वर्ष सेवा करून तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया येथे 15 वर्ष सेवा बजावून निवृत्त झालेले सुरेश के. आजरेकर यांचा सत्कार समारंभ दुरुदुर्डेश्वर मठ आवारात रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समारंभात माजी सैनिक सुरेश आजरेकर, संगीता सुरेश आजरेकर यांना शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभात आजी-माजी सेवानिवृत्त सैनिक मंडळींनी कार्यक्रमात उपस्थित राहून सुरेश यांना शुभेच्छा दिल्या. सत्कार समारंभात बोलताना सुरेश आजरेकर म्हणाले, आपणाला आई वडील मंडळीकडून योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आपण योग्य शिक्षण घेऊन गुरुजनांच्या आशीर्वादामुळे देशसेवा करण्याचं मला भाग्य मिळालं. ते मी आज समाजात देशसेवा प्रामाणिकपणे करून सेवानिवृत्ती झालो. त्याचा मला अभिमान वाटतो असं त्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. कार्यक्रमाला मोहन ओतारी, सुनील ओतारी, सुधाकर ओतारी, ओतारी गंगाधर आजरेकर, रवींद्र गायकवाड, सुखदेव कर्मे, कोमल आजरेकर, विवेक आजरेकर, वैष्णवी आजरेकर, राजू जाधव, सूर्यकांत मोकाशी, चंद्रकांत पेडणेकर, सतीश लोहार समाजातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. राजू माने यांनी शेवटी आभार मानले. DBC लाईव्ह न्यूजकरिता संकेश्वरहून रिपोर्टर पांडुरंग पाटील. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 79वा हलकर्णी फाटा येथे वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांनी कर्जमाफी झाली पाहिजे, वाढती महागाई कमी करावी, देशातील 95 APS खाजगी क्षेत्रातील रिटायर कर्मचाऱ्यांची पेन्शन किमान 7,500 झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुका चिटणीस चंद्रकांत बागडे यांनी पक्षाचे ध्येय धोरण सांगितलं. प्रास्ताविक जानबावर पे यांनी केलं. कार्यकर्त्यांचे आभार भरमू सदावर यांनी केले. यावेळी कार्यक्रमामध्ये प्रकाश पाटील, जानबावर पे, भरमू सदावर, भरमू पेडणेकर, तानाजी प्रधान, दशरथ येरोळकर, नामदेवर पे, नरसू पाटील इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोरगरीब सामान्य माणसापर्यंत प्रशासन पोचावं हीच अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन. कागल तालुक्याचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर बामणी येथे संपन्न. 17,507 लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या मंजुरीपत्राचं वाटप. महाराष्ट्र राज्य सरकारच्या नागरिकांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजना घेऊन प्रशासन सामान्य माणसापर्यंत पोचावं हीच सरकारची अपेक्षा असते. अशा अभियानामधून ही अपेक्षा पूर्ण होत असते असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. अशा अभियानामधून महाराष्ट्र राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचतात असंही ते यावेळी म्हणाले. कागल तालुक्याच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरचं आयोजन बामणी तालुका कागल येथील RK सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित केलं होतं. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्मदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री
स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती या निमित्त या शिबिराचं आयोजन केलं होतं. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजयबाबा घाटगे, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष राजेश समरजितसिंह घाटगे, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य अमरीशसिंह घाटगे, प्रांताधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अमरदीप वाकडे, गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे आदी मान्यवर उपस्थित होते. भाषणात मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, केशरी शिधापत्रिका धारकांना अजूनही तांदूळ गहू मोफत मिळत नाहीत. अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घालून ही सुविधा नागरिकांना मिळवून द्यावी. लाडकी बहीण योजनेमध्ये KYC करण्यासाठी अंतिम मुदत देऊनही काही माता भगिनींनी मुदतीत पूर्तता न केल्यामुळं या योजनेबाहेर राहिल्या आहेत. ही बाब मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस व मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देऊ. योजनेबाहेर राहिलेल्या माता भगिनींना अजून एक शेवटची मुदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मंत्री मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेबद्दल मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद आणि अभिनंदनही. कारण लोकसभेच्या निवडणुका अजून 3 वर्ष आणि विधानसभेच्या निवडणुका अजून 3.5 वर्ष पुढे आहेत. कोणतीही निवडणूक तोंडावर नसतानाही केवळ शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या भावनेनेच महाराष्ट्र राज्य सरकारने 64 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटींची कर्जमाफी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रधानमंत्री सूर्यघर योजना ही नागरिकांनी वीज बिल शून्यावर आणणारी आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करूया. यामुळे कागल तालुक्याची नोंद स्वतः पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस घेतील व तालुक्याचा गौरव देश पातळीवर वाढेल. शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश समरजितसिंह घाटगे यावेळी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस विधायक उपक्रमातून साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. त्यास दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीची जोड देऊन राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ते यशस्वी झालं आहे. मुख्यमंत्री फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी व वीज बिल माफ करून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या अनेक लोक कल्याणकारी योजना अशा शिबिरातून तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यांना थेट लाभ मिळत आहे. गोकुळचे माजी संचालक अमरसिंह घाटगे यावेळी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या. पानंद रस्त्याचा पाया मंत्री मुश्रीफांनीच घातला आहे. दूध संकलनात कागल तालुका सर्वात मोठा आहे. कर्जमाफी व वीज बिल माफी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. जिल्हाधिकारी विजय राठोड यावेळी म्हणाले, नागरिकांना शासनाच्या विविध सेवा एकाच छताखाली आणि अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासन आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळून त्यांच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करणे शक्य होत आहे. तसेच यावेळी त्यांनी शासनाच्या विविध नाविन्यपूर्ण योजनांची सविस्तर माहिती दिली. नागरिकांनी या लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन करत त्यांनी विशेषतः सोलर रूफटॉप योजनेचा लाभ घेण्याबाबत नागरिकांना प्रवृत्त केलं. या योजनेमुळे नागरिकांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असंही त्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. म्हाताऱ्या पावसाने जाता जाता बळीराजाला खुश ठेवलं, पण या पावसाने बळीराजांच्या घराची पडझड होऊन नुकसान करून गेला. हुनकिनहाळ तालुका गडिंग्लज येथील आप्पासाहेब शंकर जाधव यांच्या राहत्या घराची भिंत पडून 1 लाखाचं नुकसान झालं, तर खंडाळ तालुका गडिंग्लज येथील अर्जुन काडाप्पा पाटील यांच्या घराची भिंत कोसळून 50,000चं नुकसान झालं. तसेच नेसरी तालुका गडिंग्लज येथील सुवर्णा नेताजी नाईक यांच्या घराची भिंत पडून 10,000 रुपयाचं नुकसान झालं. मात्र तालुक्यात या पावसाने कुठेही जीवितहानी झाली नसल्याने सांगण्यात येतं. आज सकाळी संपलेल्या 24 तास गडिंग्लजमध्ये 13 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाऊस ऊन यामुळे शेती पिकालाही पोषक वातावरण असल्याचं शेतकरी राजा आनंदित आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटल्यास हा पाऊस पुढील पडणारा महत्त्वाचा आहे. विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अवघे जग मेस्सी आणि एम्बापेच्या चर्चेत गुंग होतं, पण स्पेनने अनपेक्षितपणे मुसंडी मारीत बाजी मारली. हे केवळ स्पेनमधील खेळाडूंच्या अफलातून सांघिक खेळाच्या जादूचा इतिहास घडवला. त्यामुळे टीमवर्कची ताकद ही वैयक्तिक क्षमतेपेक्षा अधिक सरस ठरल्याचं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. ते गडिंग्लज येथील युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत आयोजित फुटबॉलपटूंच्या गौरव समारंभात बोलत होते. पालिकेच्या शाहू सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. गडिंग्लज युनायटेड सचिव दीपक कुपन्नावर यांनी स्वागत करून गत हंगामातील कामगिरीबाबत आढावा घेतला. युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी
यांनी गेल्या 25 वर्षात संस्थेनं राबवलेल्या उपक्रमाबाबत फुटबॉलचा चांगला माहोल झाला असून अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी इमारतीची गरज प्रास्ताविकात मांडली। यावेळी सौरभ पाटील, गौस मखानदार, प्रसन्न प्रसादी, सूरज कोंडुस्कर, सागर पवार, धीरज कुरबेटी, श्रीराज सरदेसाई यांच्यासह तामिळनाडू, मिरज, बेळगाव, सांगली येथील स्पर्धेतील विजेत्या संघातील 68 फुटबॉलपटूंना क्रीडा साहित्य देऊन सत्कार करण्यात आला। त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची नवोदिता देवी घाटगेंनी केली घोषणा। शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकासह बचत गटांचा होणार सन्मान। सुधीरचंद्र गंदुगडे, रामगोंडा खोत, कृष्णांत कांबळे, दिनकर वाडकर, प्रकाश मगदूम, कृष्णांत बारड, प्रकाश चौगले, सुधाकर बारुशे, शंकरराव गुरव, विलास पाटील व धुळपाश खंदारे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला। शाहू उद्योग समूहाचे संस्थापक सहकारी महर्षी राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 78व्या जयंतीचे औचित्य साधून या पुरस्काराची घोषणा राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता देवी घाटगे यांनी केली। शैक्षणिक क्षेत्रात आदर्श कामगिरी करणाऱ्या तसेच सामाजिक बांधिलकी, सेवा आणि समर्पणाच्या भावनेचं कार्य करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच महिला बचत गटाच्या यथोचित यांचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात। राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे। यावर्षी कागल, करवीर, आजरा व गडिंग्लज तालुक्यातील एकूण 69 शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे। त्यामध्ये प्राथमिक विभागातील 33, माध्यमिक विभागातील 36, जीवनगौरव पुरस्कारासाठी 11 मानकरी यांचा समावेश आहे। 27 अंगणवाडी सेविका, 24 आशा स्वयंसेविका व 26 महिला बचत गटांना सुद्धा सन्मान करण्यात येणार आहे। या पुरस्काराचं स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि कोल्हापुरी फेटा असं असून शिक्षकांचा सपत्नीक सहपती सत्कार समारंभपूर्वक करण्यात येणार आहे। पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम लवकरच निश्चित करण्यात येणार असून त्याची तारीख व ठिकाण पुरस्कारप्राप्त शिक्षकांना स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे। पुरस्कारप्राप्त मानकरी यांची विभागावर अशी नावे: प्राथमिक विभाग राजाराम डोंगळे, जयसिंग पाटील, स्वप्नील सांगले, अरुणा घराळ, स्नेहलता मोरे, प्रियंका फराकटे, रामदास पाटील, तानाजी तिकोडे, जयवंत बलुगडे, कृष्णांत पाटील, सचिन पाटील, महादेव काटकर, श्रीकांत कुंभार, जयप्रकाश कांबळे, करसिद्ध अनुसे, सदाशिव दिवटणकर, आबुसोज शेरेकर, संतोष कानडे, विजयकुमार शिंदे, सोनल जाधव, सुवर्णा पवार, शिवाजी मोरे, सुरेखा घाटगे, दिलीप कुमार राजदीप, मनीषा चौगले, कांचन देसाई, शोभा हेरेकर, स्वाती गुरव, धनाजी पाटील, राजू कांबळे, दीपक वारंगे, संयोगिता महाजन, संग्राम कोपाडे, अंगणवाडी सेविका संगीता पवार, कांचन कुलकर्णी, अलका देवमाने, नंदा पार्वते, अर्चना बाबर, बाळासाहेब तळेकर, गीता शित्रे, अनिता पवार, सुनीता सावंत, शशिकला पवार, विद्या जोंधळे, लताताई कोरे, कमल तिप्पे, सविता काटे, वनिता गुरव, शांताबाई दळवी, वंदना सलपे, जयश्री गोडसे, संगीता कोंडुस्कर, आशा शिंदे, अंजना कांबळे, सुप्रिया जोशी, नंदिनी माळी, यास्मिन नाईकवाडी, सरोजनी एसादे, अक्काताई पाटील, अनिता पाटील, माधुरी जाधव, सुजाता मगदूम, माधुरी गोडसे, सुनीता पाटील, सुवर्णा माने, यशोदा गायकवाड, सविता मस्कर, लक्ष्मी शिंत्रे, साधना खराडे, शोभा ढेंगे, स्वाती कुराडे, गीता बोटे, विजयमाला मोरे, विद्या बागडी, आशा सुतार, रेश्मा कुंभार, शीतल मगदूम, सीमा कांबळे, छाया तिरुगडे, आदर्श बचत गट जिजामाता कर्नूर, श्री गणेश सुळकुड, ज्वाला मालिनी, कसबा सांगाव, आदर्श लिंगणूर दुमाला, शिवशक्ती वन्नूर, परिवन्नाळी, भवानी माता बानगे, शिवशक्ती वन्नूर, जिजामाता महिला बचत गट पिंपळगाव खुर्द, भारतमाता सोय सोनाळी, वीरभद्र बाचणी, सहेली पिराचीवाडी, जय मल्हार सहायता निढोरी, सिद्धिविनायक स्वयंसहायता महिला समूह चिखली, स्वयंरोजगार महिला स्वयंसहायता बेनिग्रे, ज्ञानेश्वरी स्वयंसहायता महिला बेलेवाडी मासा, दुर्गामाता करड्या, जिजामाता पिंपळगाव खुर्द, अंबाबाई हुडावाडी माद्या, सावित्रीबाई फुले वडगाव, अन्नपूर्णा शिपूरतर्फे आजरा, हरिओम हिरलगे, ओम चेतन मडिलगे, नवनाथ स्वयंसहायता महिला मुरगुड, आलिशान गडिंग्लज, वैभवलक्ष्मी स्वयंसहायता महिला कनेरी वाडी, भरारी महिला बचत गट नेरली।
पुण्यात शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं सोमवारी निधन झालं. गेल्या काही वर्षापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोल्हापूर इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर यशवंतराव पाटील होतं. ते प्रसिद्ध डी.वाय. पाटील समूहाचे संस्थापक होते. त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान दिलं. त्यांच्या नावाने अनेक शैक्षणिक संस्था, अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये तसेच रुग्णालये कार्यरत आहेत. राजकीय कारकिर्दीत त्यांनी 1957 ते 1962 या काळात कोल्हापूरचे महापौर म्हणून काम केलं. त्यानंतर 1967 ते 1972 या कालावधीत पन्हाळा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं. पुढे त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत शिक्षण आणि समाजसेवेला स्वतःहून वाहून घेतलं. डॉक्टर पाटील यांनी बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून ही जबाबदारी सांभाळली होती. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त करताना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आमचे व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभारी आहोत. धन्यवाद.